0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी करायची हे प्ले बेस मेथड म्हणजेच क्रीडन पद्धतीचा वापर करून अभ्यासणार आहोत। क्रीडन पद्धती ही बालकेंद्रित अध्यापन पद्धती आहे। या पद्धतीत विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून शिकवले जाते। मुलांना खेळ हा त्यांचा नैसर्गिक छंद असल्याने या पद्धतीने शिकवलेले ज्ञान त्यांना सहज, आनंददायी आणि कायमस्वरूपी लक्षात राहते। क्रीडन पद्धतीचे काही फायदे आहेत। पहिला फायदा त्याच्यामध्ये शिक्षण मनोरंजक आणि आकर्षक होते। दुसरा फायदा त्याच्यामध्ये मुलांची कल्पनाशक्ती, सृजनशीलता व विचारशक्ती विकसित होते। तिसरा फायदा आहे त्याच्यामध्ये मुलांचा आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण वाढतात। चौथा फायदा विद्यार्थ्यांचा वर्तन, शिस्त आणि नियमांचे पालन करण्याची सवय लागते। क्रीडन पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत। यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे मुलांना आनंददायी शिक्षण मिळते। त्यामध्ये दुसरं वैशिष्ट्य आहे क्रीडन पद्धतीत प्रत्यक्ष खेळ, कृती, प्रयोगातून ज्ञान मिळते। तिसरं वैशिष्ट्य यामध्ये या पद्धतीत सर्व विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होतात। चौथं वैशिष्ट्य यामध्ये आपण शिक्षक म्हणून फक्त मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतो। आणि या पद्धतीचं पाचवं वैशिष्ट्य आहे गटाने खेळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, नेतृत्व, नियम पाळणे यांचा विकास होतो। प्रत्यक्ष कृतीतून आपण ही पद्धत समजावून घेऊयात। आज आपण फासा आणि या मण्यांच्या साहाय्याने बेरीज कशी करायची हे या त्रिकोणाच्या मदतीने शिकणार आहोत। बघ स्वानंदी, पहिल्यांदा फासा टाकायचा। फाशावर 6 अंक आला, तुझे 6 मणी घ्यायचे। 6 मणी घेऊन तुम्ही इथे ठेवायचे आहेत। त्यानंतर स्वरा तुझा नंबर असेल, तू फासा टाकायचा आहे। तुझ्या फाशावरती समजा 2 अंक आला, 2 मणी तुला घ्यायचे आहेत आणि त्रिकोणाच्या या टोकावरती ठेवायचे आहेत। आता आपण हे स्वानंदीने ठेवलेले मणी आणि स्वराने ठेवलेले मणी दोन्ही एकत्र करून मोजूयात, किती होतात ते बघूयात। चला तर मग आज आपण खेळाला सुरुवात करूयात। स्वानंदी, तुझ्यापासून सुरू करूयात। स्वानंदी, टाक पहिला फासा तू। किती आले? 2। 2 मणी घे, इथे ठेव। स्वरा, आता तुझा नंबर, टाक फासा। किती आले? 4। 4 मणी घे। 1 2 3 4। आता स्वानंदीचे 2 मणी आणि स्वराचे 4 मणी, असे एकूण किती मणी होतात बघ, मोजा बरं। स्वानंदी 2 मणी घे तुझे पुन्हा। स्वरा, तुझे 4 मणी घे आणि ते एकत्रित ठेवा। मोजा आता किती मणी झाले। 1 2 3 4 5 6। 6 म्हणजे काय, 2 अधिक 4 बरोबर 6 किंवा 4 अधिक 2 बरोबर 6। समजलं? आता पुढे बघूयात। बघा, जशी आपण बेरीज केली तशी वजाबाकी पण करता येते याच्या त्रिकोणाच्या साहाय्याने। चला तर मग अजून एका उदाहरणाच्या साहाय्याने आपण बेरीज शिकूयात। स्वरा, फासा टाक। किती आले? 6। 6 मणी इथे ठेव। 1 2 3 4 5 6। आता पुन्हा आपण फासा टाकलाच नाही म्हणजे किती? 0। म्हणजे हे किती आहेत? 6। 6 अधिक 0 बरोबर किती? 6 बरोबर। म्हणजे काय, कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवला तर उत्तर तीच संख्या येते। आज आपण 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज कशी करायची हे खेळाच्या आधारे म्हणजेच प्ले बेस मेथडचा उपयोग करून कृती करून पाहिल्या। अशा विविध कृती आपण देखील करून घ्याल अशी आशा आहे। धन्यवाद।